एवढी धोका देशील म्हणून मम्मा मला वाटलं नव्हतं तू एवढी धोकेबाज निघशील म्हणून. वा 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 वा. काय कुडकुड वाजवते इकडे? अगं बाय, आणि तू तर गेली होतीस किती तू एवढी धोका देशील म्हणून मम्मा मला वाटलं नव्हतं तू एवढी धोकेबाज निघशील म्हणून. काय झालं? मी मुद्दामून जाण्याचं नाटक केलं होतं. माझी बॅग इथंच होती. मी ती बॅग न्यायला आले होते. मी बॅग न्यायला आले म्हणलं शिवासाठी एखादी चपाती बघाव काय की. तर मी घरात गेले तर सगळं मटणाचं चिकनचं सामान करून ठेवलंय आणि ते 2 कोंबडे पप्पांनी दिसले होते. ते 2 चिकन बी तिथं आट केलेलं आहे आणि पुन्हा पातीला भरून तो लाडू केले, शेव केलीस आणि मला म्हणली सुद्धा नाहीस. मी तुझा व्हिडिओ बघितलाय सकाळीच. अरे मामी तुम्ही हे गलत केलं बरं का आमच्यासोबत. एक लाडू दिला तर काय होईल तुला? एक लाडू 6 वर्ष झालं ग, माईचं लिहितीस, खातीस, हे करतीस. हा तुला नाही का ग एखादी बार वस्तू सुधरत काय आणायची? चहाचं गुळवणी त्याच्यात टाकली नाही साखर. अगं ती साखर विषय साखर असं लिहिलेलं आहे का माईनीच लेकीला खाऊ घालायचं आणि लेकीने केलेलं काय बाईला उलट्या होत्यात काय? पण तू केलंस लेकीचं लग्न करून दिलं की मायबापाचं कर्तव्य संपलं असतं. दिवाळीला पंचमीला ठीक वा 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 वा. काय डायलॉग आहेत, काय डायलॉग आहेत. जे खरे ते सांगते, जे खरे ते सांगते. अरे मामी तुम्ही मला तरी नव्हतं असं करायचं. चिकन ठेवलंय तिने. तिला गपचूप आपल्याला काय म्हणते तर राहायला जागा नाही. पावसा पाण्याच्या आधी इथून जा आणि तिला भाव करून खायचंय. बोलून गाहिटा घालूच नको. तुला करून खायचंय. तुझं म्हणायचं काम आहे मी लाडू केलेत पण तुला देणार नाही. मी लाडूचं किती म्हणलं वास येतोय तेव्हा तरी तुझं म्हणायचं काम आहे. आता मी सोडून दिलं काय तुझी काय? वा वा वा. टाळे वाजू नको, नखरे करू नको. दिवाळी पंचमीला आई बापाचं कर्तव्य असतं. रोजच उठलीस की इथं पुंजलीस. तुझ्या सासूपाशी जायचं, त्यांना मागायचं, त्यांच्याकडून करून घ्यायचं. तुझ्या काही जिंदगीचा इजारा उचलला नाही मी. तू मला करायला बोलली होती, मी करायला नाही गेलं की जवळ करीत पण मी गेले का? म्हणूनच रोज माझ्यापाशी येतीस ग. तुझी सासूला एवढी मयाची खाच म्हणत नाही माझी सासू. करून ठेवी ती अशी आणि माणूस गेलं का खाच म्हणत नाही. तो तसं डब्यात मी त्यांचं शिकले. बघा तुमचं तू बी तसंच केलं. मी बी त्या दिवशी तेच केलं. मी बी आता काय करणार आहे तेच केलं मी. अगं कवर करू, कवर होईल मला. आता मी हे डबे सुद्धा भरून नेणार नाही. मी माझे मोकळे डबे घेऊन जातो. चल थांबायचं नाही. 1 मिनिट थांबायचं. 1 मिनिट थांबायचं. आता तू म्हणू नको. अपमान झाला. सहन बिलकुल होत नाही. आमचा केला तवा म्हणजे तू आमचा तुझं दूध नका का टाकीनास लेकरासाठी. उलसीक साखर टाकायचं त्या काळ्या गुळवण्यात. अगं तो पाणी उन्हाचं पाणी मांडलेलं 5 आता थांबायचं. मी पर्स मुळे आले होते. तू इथली निघ पहिले. तू इथलं निघ पहिले. त्याच्यामुळे म्हणत होते का इकडं वास येतोय तिकडं. बाई आम्ही बी 2 जण आहेत, रानात राहतो बाई. आम्हाला इथं दुकान नाही. नेहाचा गय बाई बघितलेस तर तुझं नाही मन निघायचं. अजून इकडं तिकडे गेली की डबा उचलून घेऊन पळून जायची. माझी पर्स राहिली होती म्हणून मी आले. गाडी कळशीभर पाणी आणा म्हणलं होतं शेजार निघून जाऊन. तवार तो लोक घरात घुसून चापा भोंदा सगळं जितवली. दिसलं ना मला डोळ्यात. तुम्हाला कशी एखादी बरं आमची बाई एवढं तर ती बाई डबा भरून दे बारकुली डबे. ह्याच्यात भाकरी चपात्या दे आणि चिकनची भाजी झाल्या दे आणि एका मोठा एवढा पिठाचा डबा नव्हता. तसा डबा उचलून तो कशात बघितलेस का आम्ही आमचं मग निभा पातीला घाली एखाद्या कशामध्ये तरी वडणीली बांध खालून दादू हे डबे चिकन भरून पातेली वडणी